अलीकडच्या काळामध्ये पेपर फुटीच्या किंवा पेपर लीकच्या ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या संदर्भात मोठा रोषही आपल्याला पाहायला मिळालेला आहे। ठिकठिकाणी विरोधकांकडून आंदोलनही करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला तातडीने दिसून येत आहे की सरकारने पेपर फुटी संदर्भात एक अध्यादेश जारी केलेला आहे आणि या अध्यादेशामध्ये 3 वर्षाच्या शिक्षेपासून 1 कोटीच्या दंडाच्या शिक्षेची रकमेची प्रावधान करण्यात आलेले आहे। शिक्षा देण्याचा जे प्रावधान आहे किंवा जो अध्यादेश काढलेला आहे किंवा पेपर फुटीचं नेमकं प्रकरण याविषयी विद्यार्थ्यांना आणि खास करून स्पर्धा परीक्षांसाठी ज्या तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नागपुरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर्वप्रथम सांगा की पेपर फुटी संदर्भात जो आता सरकारने अध्यादेश काढलेला आहे कायद्याचं रूपांतर होईल तो समाधानकारक वाटतो का? हो, तो अध्यादेश म्हणजे आहे, म्हणजे कडक नियम असलाच पाहिजे। कारण पेपर फुटी हे आतापासून नाही सुरू आहे, खूप आधीपासून सुरू आहे। आणि जसं आता रिसेंटली बघितलं आपण नीटची एक्झाममध्ये पेपर फुटी झाली आणि एकदम 67 मुलांना एकदम सेम रँक मिळाली आणि हे चुकीचं आहे। कारण की जे मुलं 5-5 वर्षापासून अभ्यास करत आहे, जसं उदाहरण घेतलं आपण MPSCच्या मुलांच्या, तर एक आधीच 5-5 वर्षांनी फॉर्म निघतात, त्याचे बरोबर फॉर्म निघत नाही आणि नंतर मुलं एवढ्या वर्षापासून अभ्यास करत असतात आणि